मुंबई आणि गणपती बाप्पाचं एक वेगळंच नातं आहे। आज आपण आलो आहोत नवी मुंबईमध्ये श्री स्वामी गणेशोत्सव मित्रमंडळाच्या बाप्पाकडे। अगदी आगळा आणि वेगळा बाप्पा कसा असतो हे आपल्याला इथून नक्कीच पाहता येईल। आपण बाप्पा बघू शकता, अगदी विविध कडधान्यांनी असा नटलेला, सजलेला आणि अगदी स्वतःच बनलेला असा बाप्पा म्हणजे तो आपला गणपती बाप्पा। अगदी शेतकरी जसा धान्य पेरतो, अगदी मशागत करतो, जशी शेतचं पीक पिकवतो, त्या अँगलनेच त्यांनी एक कन्सेप्ट ठेवून एक गणपती बाप्पाची ही थीम केलेली आपल्याला पाहायला मिळते। इथे या साइडला शेतकरी आपल्याला धान्य टाकताना खत हे करताना दिसतोय। आता आपण जिथे आहोत तिकडची ही कार्यकारी मंडळी आहे जी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू की नेमका हा बाप्पा कसा बनला, कसा उभा राहिला। आपण आता बाप्पा पाहतोय, अगदी तुम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कन्सेप्टने बाप्पा बनवता, या वर्षीची नेमकी थीम कशी आहे, बाप्पा कसा बनलाय नेमका? तर नमस्कार, मी पहिलं खूप आहे त्या गाडीमध्ये खेळायला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष। या गेले 20 वर्ष आपण आगळी वेगळी परंपरा जपत आहोत। विविध प्रकारचे गणपती आहेत आपले, जसे की चॉकलेटचा गणपती, खडूपासून बनवलेला गणपती, माशीच्या काड्यापासून बनवलेले गणपती, असे बरेच प्रकारचे विविध गणपती आपण आपल्या जनतेसमोर सादर केले आहेत। तर यावर्षी आपली थीम कडधान्यापासून बनवलेला गणपती आहे। तर ह्याचा उद्देश एवढाच आहे की एक शेतकऱ्याचं महत्त्व काय असतं हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे। आणि आपण 7 प्रकारचे कडधान्य या गणपतीत वापरलेले आहेत। त्याच्यापासून ही सुबक मूर्ती तयार केलेली आहे, आपण बघूच शकता। कॅमेरामॅन विकास खवळेसह मी अंकिता करंगुटकर, पुढारी न्यूज, नवी मुंबई।